माय माऊली नमस्कार. आला रे आला, धोंड्याचा महिना आला. आला रे आला, अधिक मास आला. अधिक मास निमित्त, अधिक मास महात्म्य. अध्याय पहिला, अभिवाचनातनं श्रवण करूया. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. अध्याय पहिला, अधिक मास महात्म्य कथा. ओळख अधिक मासाची. श्री गणेशाय नमः. नैवेशरण्य म्हणजे महान, पुण्यपावन, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य होय. या अरण्यामध्ये ती एक तपोवन, लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर मंजुळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत, यज्ञ याग करीत, तपाचरण करीत, धर्मचर्या करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणीवर विचार विनिमय होईल. धर्मचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चेमागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव, समाधान, आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दान, धर्म, व्रताचरण करावे आणि ह्या विषयावर ऋषीगणाच्यात धर्मचर्चा, विचारविनिमय चालू असत. एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्य नारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पौराणिकाचे आगमन झाले. सुताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्षु आणि आर्तसाधकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला. मग अवघा ऋषीवर्ग त्या सुतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान आणि अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पौराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा, उपासना, साधना असेल तर ती कृपया आम्हाला सांगा. ऋषीवर्गाचा तो लोकहित, लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पौराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्नाश्चर्यकरीत ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला. तेव्हा भगवान नारायणाने लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले, तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणाचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हावा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडून शौनक ऋषींनी एक प्रश्न केला. महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवाने सकल सृष्टीचे, जीवांचे, जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावे, हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतीव वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव, समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं? कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी, ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या साह्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो. पण जीव हा भोग लालसा असू द्या, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी, असमाधानी होतो. शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो.
प्रपंचात अडकतो, परमार्थापासून दुरावतो. मी, माझं आणि मलाच या भावनाने तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्य संचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये. सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये, पापाचरण, अधर्माचरण होऊ नये, यासाठीच शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले. काही व्रतवैकल्य, उपवास, उपासना, दानधर्म, स्नान, तीर्थयात्रा यांची योजना केली. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्यांचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्य नैमित्तिक व्रतवैकल्य, उपवास, साधना सांगितल्या त्या सर्वात दर 3 वर्षाने येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील, धोंड्याच्या महिन्यातील मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, गोकुळ पूजन म्हणजे आपल्या घरातली सगळ्या वस्तूंचे पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व. या मलमासातील किंवा अधिक मासातल्या व्रतपूजनाचे फल हे अधिकस्य अधिकम फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. पंचतत्वाची पूजा करावी. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपवास, स्नानाधिक कर्म करायला हवे. म्हणजे त्या मलमासातील आचार धर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव, समाधानाचाही अधिकारी होईल. भगवंताचे ते अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय हो? तो कसा, काय, केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचार धर्माचे पालन करायचं? त्याचं पालन काय? हा सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक, पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य, चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौर वर्ष, चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणना मध्ये दरवर्षी 10-11 दिवसाचा फरक पडतो. आता प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 महिन्याचा दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकाराने दर 3 वर्षाने एका जास्त मासाची योजना केली. यालाच म्हणतात अधिक मास, यालाच म्हणतात धोंड्याचा महिना, यालाच म्हणतात पुरुषोत्तम मास, यालाच म्हणतात मलमास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्र सुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसाचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो, मलमास येतो. त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्र मासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असतं. त्याच्या मलिकतेवरूनच त्याला मलमास असे म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात त्यांचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांचे स्नान, केलेले विविध दान, पंचतत्वांचे पूजन, घरातील गोकुळातले पूजन, जप, पूजन यांचे फळ अधिक. कारण या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकार केलेला आहे आणि या मासाला पुरुषोत्तम मासे नाव बहाल केले. तसंच अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्मचरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिले जाते. त्यामुळे या अधिक मासाचे महात्म्य हे पण फार थोर. या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं, त्याचा कोणी स्वीकार केला, त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं, हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे हो. आपण कृपावंत म्हणून मला तो सर्व भाग निवेदन करावा. लक्ष्मी म्हणाली, देवी, या मलमासात लग्न कार्याधिक मंगल कार्य केले जात नाही. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याच ज्याने निषिद्ध मानलं त्यामुळेच तो मलमास म्हटला गेला. पण ह्या मलमासात भाच्याला, जावयांना, कृष्णाला, कृष्ण म्हणजे आपला बंधूला
किंवा आपले घरातील नातवंड असतील त्यांना सुद्धा आपण वाण लावू शकतो. वाणामध्ये अनारसे, मोदक, बत्ताशे, तीळ, गूळ याला महत्त्व म्हणून ते सुद्धा आपण 5च्या प्रमाणात, 13च्या प्रमाणात, 33च्या प्रमाणात आपण देऊ शकतो. जय श्रीकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवहरणं सर्वलोकैकनाथं. जर तुम्ही श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण. श्री पुरुषोत्तमाय नमः.